मित्रांनो, आज अक्षय तृतीया आणि आजपासून अमळनेर शहराची जी यात्रोत्सव आहे, अमळनेर शहराला प्रति पंढरपूर म्हणून म्हटलं जातं आणि या प्रति पंढरपुरामध्ये आजपासून यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। संत सखाराम महाराज देवस्थानाकडून या यात्रोत्सवाचं स्तंभपूजन आज करण्यात आलं। आज आम्ही आपल्यासोबत आहेत संत सखाराम महाराज देवस्थानचे गादीपती श्री प्रसाद महाराज आणि आपण त्यांच्याशी सरळ बातचीत करणार आहोत, कारण राष्ट्रीय सलोखा आणि जातीय सलोखा या दोन्ही गोष्टी यामधून साध्य होतात। प्रत्येक समाजाला यामध्ये वाव दिला जातो आणि अशा प्रकारचा हा एक अनोखा यात्रोत्सव आजपासून सुरू झालेला आहे। महाराज, आपलं अपडेट आम्हाला 9 मध्ये स्वागत आहे। तर कशा प्रकारचा हा उत्सव आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात महाराष्ट्रात नवरात्रापासून जे यात्रा उत्सव सुरू होतात, यात्रा उत्सव त्याच्यात शेवटला उत्सव यात्रा उत्सव सखाराम महाराज सखाराम महाराज त्याच्यानंतर आषाढी वारी। त्यामुळे ह्या उत्सवाला एक आगळं वेगळं स्वरूप आहे। हा उत्सव करताना हा सर्व गावाचा उत्सव आहे, हा सर्व अधिकाऱ्यांचा उत्सव आहे, हा फक्त संस्थांचा उत्सव नाही। सर्व लहान मोठे गावकरी सर्व जातीभेद न पाहता सर्व समाजाचा मिळून हा उत्सव केला जातो। त्याच्यात धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम ह्या सर्व गोष्टीचा समावेश आहे। आजपासून स्तंभारोपण झालं। स्तंभारोपणाला सर्व अधिकारी राष्ट्रीय सर्व उपस्थित होते। तिथे कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही याचा हे नाही, सर्व त्या सलोख्याने येतात, एकमेकांशी गप्पा मारतात आणि प्रसाद घेऊन सर्व त्याच्यानंतर रथाच्या दिवशी परत घेऊन हे सर्व परत येतात। हा आजपासूनचा उत्सव म्हणजे भगवंताला पंढरपूरहून आमंत्रण देण्याचे अभंग, आता गाथापारायण आणि संध्याकाळी भजन आणि नवमी ते पौर्णिमा भागवत पारायण, नंतर 5 दिवसाचा कीर्तन सप्ताह, चैत्र वद्य द्वादशी ते वैशाख शुद्ध दशमी हा बेलापूरवरून नियोजन ते दशमीला इथे पोचतात आणि त्या दिवसापासून पुढे उत्सवाला सुरुवात। आंबेडकरांचा असा भाव आणि विश्वास आहे की बेलापूरकरांच्या समवेत पांडुरंग येतात, म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी एकच परंपरा आहे की शिष्याला गुरून घ्यायला जायचं। म्हणून वैशाख शुद्ध दशमीला बेलापूरकरांना वादत गाजत आणून त्यांचे स्वागत केलं जातं आणि इथे आल्यानंतर त्यांच्याकडनं सर्व कार्यक्रम त्यांचे होतात। या उत्सवाचा एकच होतं की जाती भेद इथे कुठलाही पाळला जात नाही। ज्याचे त्याचे जे कामं दिले आहेत पहिल्यापासून वाटून द्या त्या समाजाला, ते समाज न चुकता श्रद्धेने भावाने काम करतात। इथे कोणालाही देणगी या स्वरूपात किंवा बिदागी म्हणून कोणी सर्व देत, फक्त बिदागीमध्ये नारळ, लाया, फुटाणे आणि गूळ याच्यावर आजही 250 ते 300 वर्षाच्या या परंपरेला कुठेही खंडन येतात, ते व्यवस्थित सर्व समाज तो पार पडतो। हा सखाराम महाराजांचा सर्वांना आशीर्वादच आहे। असाच पुढे याच्या पुढे आता उत्सव नेहमी जवळ राहील अशी महाराजांपुढे अपेक्षा करून माझी शुभेच्छा। कोणताही जातीभेद न ठेवता हा उत्सव अखंडपणे 250 ते 300 वर्षापासून अमळनेर शहरातील या बोरी नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। वाडी संस्थान जे प्रति पंढरपूर मानलं जातं, नुसतं महाराष्ट्रात नाही तर गुजरात, मध्य प्रदेश आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात। वारकरी संप्रदायाचं एक फार मोठं हे केंद्र आहे आणि या ठिकाणी भगवंताला नतमस्तक होण्यासाठी अनेक वारकरी दिंड्यासुद्धा आता यायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की खानदेशामध्ये अक्षय तृतीया हा सण नुसता सण नसून या ठिकाणी संपूर्ण शहरातल्या ज्या माहेरवासीन असतात त्या खानदेशात सासराहून परत येतात आणि या ठिकाणी या यात्रोत्सवामध्ये घराघरामध्ये एक दिवाळीचं स्वरूप आलेलं असतं। असा हा सण आजपासून सुरू झालेला आहे आणि याचं फलित म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये आपल्यावर येणारी संकट, पावसाचा जो
प्रमाण असतं ते वाढण्यासाठी, शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी या संपूर्ण उत्सवामधून भजन कीर्तन केलं जातं। अशा या उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मी अपडेट अमळनेर 9 साठी उमेश धंद्राळे, अमळनेर। सकाळ दादा पुण्याला ऍडमिट नाही ना। अरे एक लाईन लावा फक्त, लाईन लावा मागे जा। कथायन काय आता एकच दर्शन तर घ्यावं लागेल, दर्शन तर घ्यावं लागेल। असंच अखंड प्रेम अबाधित राहो। चला ना तुम्ही बॉर्डर समाज बॉर्डर समाज